एकनाथ शिंदे नेमकं काय साध्य करू पाहत आहेत? मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही त्यांची राजकीय महत्वाकांक्षा कमी झालेली नाही का? दिल्लीच्या वारंवार होणाऱ्या भेटी, अमित शहांसोबतच्या चर्चा आणि त्याच वेळी महाराष्ट्रात अर्थ खात्यावरून सुरू झालेली रस्सीखेच, हा केवळ खातेवाटपाचा वाद आहे की महायुतीतील सत्ता संघर्षाचा नवा अध्याय? राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा अर्थ खाते मिळू नये म्हणून शिंदे प्रयत्न करत असल्याची चर्चा का रंगत आहे? की हा फक्त राजकीय योगायोग आहे? 2022 मध्ये निधी मिळत नाही ही तक्रार करत बंड करणारे एकनाथ शिंदे आज पुन्हा त्याच मुद्द्यावर ठाम उभे आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महायुतीत खरी लढाई विरोधकांशी आहे की आता मित्र पक्षांमध्येच सत्ता आणि अधिकारासाठी सुरू झाली आहे? आता या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय अर्थ समजून घ्यावा लागेल, कारण वरवर पाहता हा वाद फक्त अर्थ खात्याचा वाटतो, पण महाराष्ट्राचं राजकारण जवळून पाहिलं तर अर्थ खातं म्हणजे फक्त एक मंत्रालय नसतं, ते सत्तेत सर्वात मोठं पॉवर सेंटर असतं. विकास कामांसाठी पैसा कुठे जाणार, कोणत्या विभागाला किती निधी मिळणार, कोणत्या आमदाराच्या मतदारसंघात काम कसं होणार, या सगळ्यांचा केंद्रबिंदू म्हणजे अर्थ खातं. त्यामुळे अर्थमंत्री म्हणजे सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रभावी नेता मानला जातो. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा अर्थ खातं मिळणार का याची चर्चा रंगत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दोन घटनांचा संबंध जोडला जाऊ लागला आणि राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळू नये यासाठीच शिंदेंनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेला कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या चर्चांवर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी अत्यंत संयत प्रतिक्रिया दिली. तटकरे म्हणाले, एकनाथ शिंदे इतर पक्षाला अमुक खातं मिळू नये असं बोलतील असं मला वाटत नाही. गेल्या 3 वर्षात त्यांनी मित्र पक्षाला काय मिळावं किंवा मिळू नये असं बोलण्याचं मला कधी जाणवलं नाही. त्यांचे राष्ट्रवादीशी संवादार्याचे संबंध आहेत. पण याच वेळी तटकरेंनी हेही स्पष्ट केले की राष्ट्रवादी काँग्रेसची अर्थ खात्यावर पुन्हा दावा करण्याची भूमिका कायम आहे आणि त्यासाठी ते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार आहेत. इथेच राजकारण अधिक रंजक बनतं, कारण एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर 2022च्या बंडामागे अनेक कारणं सांगितली गेली. त्यात हिंदुत्वाचा मुद्दा होता, पक्षातील नाराजी होती, नेतृत्वावरील प्रश्न होते. पण त्याचबरोबर शिंदे गटातील अनेक आमदारांनी एक गोष्ट वारंवार सांगितली होती, विकास कामांसाठी पुरेसा निधी मिळत नव्हता. त्यावेळी अर्थ खातं अजित पवारांकडे होतं. त्यामुळे निधी वाटपाबाबत नाराजी असल्याचं अनेकदा उघडपणे बोललं गेलं. म्हणूनच आज जर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ खातं जाण्याची शक्यता निर्माण होत असेल तर शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होणं हे राजकीय दृष्ट्या स्वाभाविक मानलं जातं, कारण ज्यांच्यावर काल तक्रार केली होती त्यांच्याकडे आज पुन्हा तेच शक्तिशाली खातं गेलं तर भविष्यात परिस्थिती वेगळी असेल याची खात्री कोण देणार? याच कारणामुळे अनेक राजकीय विश्लेषक या घडामोडीकडे केवळ खाते वाटप म्हणून पाहत नाहीत, ते याला महायुतीतील पॉवर बॅलन्सची लढाई मानतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, सुनेत्रा पवार यांचाही स्वतंत्र राजकीय प्रभाव आहे. या तिन्ही नेत्यांमध्ये अधिकारांचं संतुलन राखणं भाजपासाठी तितकंच महत्वाचं आहे. अशा परिस्थितीत अर्थ खातं कोणाकडे जातं हा फक्त प्रशासकीय निर्णय राहत नाही, तो राजकीय संदेशही ठरतो. समजा राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळालं तर अजित पवार गटाचं सरकारमधील वजन वाढेल. समजा मिळालं नाही तर राष्ट्रवादीमध्ये नाराजी वाढू शकते आणि जर दुसऱ्या कुणाकडे गेले तर महायुतीतील नवीन समीकरणं तयार होऊ शकतात. म्हणूनच या खात्याभोवती इतकी मोठी राजकीय चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आणखी एक मुद्दा कायम चर्चेत असतो. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही ते स्वतःला राज्यातील सर्वात मोठ्या जनाधाराचा नेता मानतात, अशी राजकीय चर्चा सातत्याने होतच असते. दिल्लीच्या भेटी असोत किंवा मोठे राजकीय निर्णय असोत किंवा खाते वाटपाचे प्रश्न असोत, शिंदे प्रत्येक ठिकाणी स्वतःची भूमिका ठामपणे मांडतात, अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार अर्थ खात्याच्या प्रश्नावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही आणि त्यामुळे या दाव्यांकडे राजकीय चर्चेच्या चौकटीतच पाहणं आवश्यक आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे, कारण अंतिम निर्णय त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारलाच घ्यायचा आहे. एका बाजूला शिंदे गटाची अपेक्षा, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची मागणी आणि तिसऱ्या बाजूला भाजपचं स्वतःचं राजकीय गणित, या तिन्ही गोष्टींचा समतोल साधणं ही मोठी कसरत असणार आहे. शेवटी हा वाद अर्थ खात्याचा कमी आणि विश्वास, सत्ता आणि प्रभावाचा अधिक आहे, कारण महायुतीतील प्रत्येक पक्षाला माहित आहे की पुढील स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये विकास काम आणि निधी हीच सर्वात मोठी राजकीय शस्त्र असणार आहे. त्यामुळे अर्थ खात्यावर नियंत्रण म्हणजे आगामी निवडणुकांच्या तयारीला नियंत्रण असं समीकरण मानलं जात आहे. म्हणूनच आज प्रश्न एवढाच नाही की अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळणार की नाही. खरा प्रश्न असा आहे की महायुती सर्वात जास्त राजकीय वजन
कोणाचं राहणार? एकनाथ शिंदेचं, अजित पवारांचं की अखेरचा निर्णय पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि दिल्ली नेतृत्वच घेणार? या प्रश्नाची उत्तरं पुढील काही दिवसात मिळतील. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली ही लढाई विरोधकांची कमी आणि सत्तेच्या केंद्रस्थानी कोण राहणार यासाठीची अधिक आहे. आणि त्यामुळे अर्थ खात्याचा हा वाद पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणाचा सर्वात चर्चेचा विषय ठरणार यात शंका नाही. तरी या संपूर्ण प्रकरणावर, या संपूर्ण विषयावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.